नमस्कार, मी वैशाली गुप्ते. डे 1 टू डे 6च्या व्हिडिओमध्ये आपण ऑलमोस्ट न्यूमरॉलॉजीचा सगळा टॉपिक कव्हर केलेला आहे. डे 6च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार्ट कसा बनवतात हा शिकवला होता. खूप लोकांनी मला याचे फोटोकॉपीज पाठवले आणि सगळ्यांचेच आन्सर्स करेक्ट होते. आता मला हे सांगायचं आहे तुम्हाला की न्यूमरॉलॉजीच्या चार्टमध्ये तुमचे कोणते कोणते नंबर्स येतात हे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. पण त्या न्यूमरॉलॉजीचे जे चार्टमध्ये जे तुमचे नंबर्स तुम्ही फिल केलेले आहेत त्याच्यामध्ये आता काही काही योगास पण तयार होतात आहे. आता ते योगास कोणते तयार होतात आहे, आता योगास खूप साऱ्या प्रकारचे आहेत, पण मला एवढे सारे शक्य नाही आहे सगळेच्या सगळे योगास इथे कव्हर करणं. पण जे जे मेन मेन योगाच आहे ते मी तुम्हाला आज नक्की शेअर करणार आहे. तर आपण बघूया पहिला योगा, राजयोगा. ठीक आहे. राजयोगामध्ये काय असतं, तुमच्या चार्टमध्ये 1 आणि 2 हे नंबर असणं जरुरी आहे. 1 आणि 2. पण याच्यासाठी रूल एक आहे की 3 आणि 6 हे जे आहे हे 2 नंबर्स या योगामध्ये नसावे. जर तुमच्या चार्टमध्ये 1 आणि 2 आहे आणि 3 आणि 6 जर मिसिंग आहे तर तुमच्या चार्टमध्ये राजयोगा तयार झालेला आहे. राजयोगाचं मिनिंग असं की तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये तुम्ही खूप टॉपवरती जाणार. तुमची लेवल ही टॉपवरती तुम्ही पोहोचणारच पोहोचणार. बरेचदा मुलांसाठी पण जर सांगायचं झालं तर ते स्कूलमध्ये पण त्यांची चांगल्याच स्कूलमध्ये ऍडमिशन होणार. जर कोणाची गव्हर्नमेंट जॉब करण्यात इंटरेस्टेड असतील आणि त्यांची जर इच्छा असेल की आपण गव्हर्नमेंट जॉब करावा आणि त्यांच्या चार्टमध्ये जर राजयोगा असेल तर त्यांना पण 100% गव्हर्नमेंट जॉबमध्ये जॉब लागण्याचे चान्सेस आहेत. तसा हा राजयोगा आहे. पण या ज्या राजयोगामध्ये जेव्हा किंवा तुमची 3ची महादशा किंवा 6ची महादशा जेव्हा येणार त्यावेळेस हा राजयोगा तुमचा भंग होणार. त्यावेळेस राजयोगा तुमचं कार्य नाही करणार. तर तेवढ्या 3 वर्षापुरती आणि 6 वर्षापुरती हा तुमचा योगा थोडासा भंग होऊ शकतो. पण जेव्हा तुमची महादशा अंतर्दशा जेव्हा निघून जाणार तेव्हा 1 आणि 2 हा राजयोगा तुमचा परत तयार होणार. ठीक आहे. आणि राजयोगामध्ये तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये तुम्ही उच्च स्थिती ही गाठणारच गाठणार. तसा आहे हा राजयोगा. आता आपण नेक्स्ट योगाकडे बघू. लक्झुरियस योगा. या योगाचं सांगायचं झालं तर तुमच्या चार्टमध्ये 5, 7 आणि 6 हे 3 नंबर्स असावे. 6, 7 आणि 5 ही मिडल रो जी आहे ही तुमची कंप्लीट असावी 6, 7, 5 ची. याच्यामध्ये वरच्या आकड्यांचा काही संबंध नाही, खालच्या आकड्यांचा काही संबंध नाही. खालचे वरचे सगळे आकडे भरलेले पण असले तरी काही प्रॉब्लेम नाही. याच्यात मिसिंग नंबरचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण हे तिन्ही नंबर्स तुमच्या चार्टमध्ये असावे. जर तुमच्या हे 3 नंबर्स येणं म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अल्ट्रा लक्झुरियस योगा आहे असं समजायचं. पण याच्यासाठी रूल हाच आहे की हे तिन्ही नंबर असणं गरजेचं आहे आणि तिन्ही नंबर सिंगल डिजिटमध्ये असावे. ठीक आहे. जर हे तिन्ही नंबर्स तुमच्या चार्टमध्ये आहे आणि बाकी सगळे हे जरी फिलअप असले नंबर्स तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे 3 नंबर असणं गरजेचं आहे या योगासाठी. सारे सुखसुविधा ऐशोआराम तुम्हाला या योगामध्ये मिळणार. या योगामध्ये तुमचा राहणीमानाचा जो लेवल आहे ती 2-3 टप्पे वरची राहणार. हा झाला लक्झुरियस योगा. ठीक आहे. पण याच्यासाठी रूल एक आहे की तुमचे हे तिन्ही नंबर सिंगल डिजिटमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू तिसरा योगा. आता आपण बघू ज्यांच्या चार्टमध्ये 7 आणि 5 हे दोन नंबर आहे आणि 6 मिसिंग आहे. जर असं असेल तर त्यांच्या याच्यात इझी मनी योगा आहे हा. यामध्ये तुम्हाला इझिली मनी, तुम्ही जो पण बिझनेस कराल विदाउट स्ट्रगल इझिली मनी तुम्हाला अवेलेबल होणार. इझी फ्रेंड्स तुमचे बनणार. जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर तरी पण तुम्हाला इझिली मनी अवेलेबल होणार. जर तुम्ही स्टुडंट लेवलवर आहात तर पॅरेंट्सकडनं पण तुम्हाला इझिली मनी अवेलेबल होणार. असा हा 7-5चा इझी मनी योगा आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट योगा पाहणार आहे तो म्हणजे इंट्युशन योगा. ज्यांच्या चार्टमध्ये 1, 7 आणि 8 1, 7 आणि 8 हे 3 नंबर्स आहे. याच्यासाठी मिसिंग नंबर्सचा काही प्रॉब्लेम नाहीये. इकडे तुमच्या चार्टमध्ये नंबर असले काय नसले काय काही प्रॉब्लेम नाही. पण 1, 7, 8 हे तिन्ही नंबर्स तुमच्या चार्टमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यांच्या चार्टमध्ये हे 1, 7, 8 हे तिन्ही नंबर्स आहे त्यांना त्यांची इंट्युशन लेवल खूप पॉवरफुल असते. हे यांच्या फील्डशी कनेक्टेड जे पण इंट्युशन करतात त्यांना हे पहिलेच यांना सिक्स सेन्स यांचा खूप जागृत असतो. यांना पहिलेच कळून जाणार की पुढे काय होणार आहे. हे पुढच्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी यांना हे भाप म्हणतात ना आपण, भाप जाते है असं म्हणतात ना हिंदीमध्ये.
तर असा हा आहे इंट्युशन योगा. ज्यांच्या ज्यांच्या चार्टमध्ये हे दुसऱ्यांच्या मनातलं देखील ओळखू शकतात. ही पॉवर या 178 या नंबरवाल्यांकडे असते. ठीक आहे. तर ह्या 3 नंबर्स या चार्टमध्ये असणं गरजेचं आहे. जर आपल्या फ्युचर लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स येणार असतील, तर हे देखील या लोकांना आधीच कळून जातं. त्याच्यामुळे यांची इंट्युशन पॉवर ही खूप जबरदस्त असते. ज्यांच्याकडे 178 आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावं, की त्यांच्या मनात जर काही असे निगेटिव्ह थॉट्स येत असतील, तर समजून जायचं की काहीतरी आपल्याला पुढचं प्रिडिक्शन मिळून राहिलेलं आहे. ही शक्ती या 178 वाल्या नंबरवाल्यांकडे असते. जर असं काही तुम्हाला फ्युचर प्रॉब्लेम्स दिसत असतील, काही तुमच्या मनात असे निगेटिव्ह थॉट्स येत असतील, तर समजून जायचं की ते तुम्हाला फ्युचर प्रिडिक्शन काहीतरी मिळून राहिलेलं आहे. तर ताबडतोब जर तुम्हाला तुमच्याकडनं काही केअर घेता येत असेल, तर ती जरूर घ्यावी. ठीक आहे. तर हे झालं 178चं इंट्युशन योगा. असे खूप सारे योगाज आहेत न्यूमरॉलॉजीमध्ये, पण मी सगळेच्या सगळे योगाज नाही इकडे तुम्हाला ऑनलाईन शिकवू शकत. जसं डिप्रेशन योगा झालं, सुसायडेबल योगा झालं, कोर्ट कचेरीच्या चकरा मारण्याचे योगाज आहेत, काही हॉस्पिटलचे पण हॉस्पिटलाइज होण्याची पण काही लोकांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, त्याचे पण योगाज आहेत. तसे ॲक्सिडेंट पण न्यूमरॉलॉजीद्वारे कळू शकतात की ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे का बुवा या चार्टमध्ये. आपण तसं पहिले सतर्क होऊ शकतो. ह्या सगळ्या मॅरेजच्या वेळेस पण तुम्ही दोघांचे चार्ट्स मॅच करून बघू शकता. तसेच रिलेशनशिपवरती पण योगाज आहेत. मल्टिपल अफेअर्स पण न्यूमरॉलॉजीद्वारे कळू शकतं की कोणाचे मल्टिपल अफेअर्स होतील. कोणाकोणाचे इझी रिलेशनशिप योगाज पण आहेत. असे खूप सारे योगाज आहेत. पण असं आहे की त्याच्यासाठी बाकी पण चार्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. आपण फक्त त्या 2 आकड्यांमुळेच आपण तसं सांगू नाही शकत. बाकी चार्ट पण आपल्याला बघावा लागतो की निगेटिव्ह पॉइंट्स दिसतात आहे का? पॉझिटिव्ह पॉइंट्स आहे का? हे सगळं बघून आपण ठरवू शकतो. तसंच असं बरंच काही न्यूमरॉलॉजीच्या चार्टद्वारे कळू शकतं. पण हे मी सगळं तुम्हाला याच्यासाठी ते नाही चार्ट्सद्वारे तुम्हाला सांगू शकत. कारण आपल्याला बाकी पण गोष्टी बघणं गरजेचं आहे. कधी-कधी जर बाकी चार्ट जर पॉझिटिव्ह असला, तर तो योगा तिथे तुम्हाला पॉजही देऊ शकतो. त्याच्याने काय होईल, तुम्ही चुकीचं काहीतरी कॅच कराल आणि काय होतं ना, असं अर्धवट नॉलेज मिळेल तुम्हाला. त्याच्यापेक्षा मग बाकीचे योगास कव्हर नच केलेले बरे राहतील. त्यामुळे मी पुढचे योगास फक्त तुम्हाला एक आयडिया दिली, की न्यूमरॉलॉजीमध्ये कुठले-कुठले योगाज अजून आपल्याला कळू शकतात. पण योगाज खूप सारे आहेत आणि सगळे बिलकुल सटीक ॲन्सर्स देणारेच योगाज आहेत आणि मी खूप वर्षांपासनं बघितलेले आहे लोकांचे आणि मला सगळ्यांचेच ज्यांचे मी सांगितले सगळ्यांनाच 100% त्याचे सटीक ॲन्सर्स मिळाले आहेत. आणि इव्हन मला ज्यांनी कोणी आता मेसेजेस केलेले आहेत WhatsAppवरती ज्यांनी कोणी मेसेज केले त्यांनी पण मला हे रिप्लाय केले, की "मॅम तुम्ही जे सांगितलं ते एकदम ॲक्युरेट आहे. तुम्ही जे सांगता आहात ते आम्हाला एकदम परफेक्ट लागू होत आहे." हे सगळं बघून मला खूप छान वाटलं आणि सगळ्यांचे ॲन्सर्स देण्यावरनं पण मला लक्षात येत आहे, की मी जे काही शिकवते आहे ते सगळ्यांना इझिली समजतं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी रिप्लाय केले त्यांना. आता पुढच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला महादशा कसा तयार होते, महादशा कशी काढल्या जाते, हे मी तुम्हाला शिकवणार आहे. जसा महादशेचा नंबर तुम्हाला लक्षात येईल, तसा तुम्ही तो तुमच्या चार्टमध्ये ॲड करून घ्याल. ठीक आहे. जर आजचा जो मी टॉपिक घेतला या टॉपिकबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला नक्की WhatsApp मेसेज करून विचारा. माझा नंबर आहे 9650221119. ठीक आहे. योगास जेवढी मला इझी योगा जेवढे मला वाटलं, की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, तेवढे मी तुम्हाला सांगितले. आता महादशेचा नंबरही तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. महादशेचा नंबर तुम्ही तुमच्या चार्टमध्ये ॲड केल्यानंतर होऊ शकतं बरेचदा योगास क्रिएट पण होतील किंवा होऊ शकतं एखाद्या डबल डिजिट झाल्यामुळे तुमचा योगास थोडा भंग पण होऊ शकेल. तर ते आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल. ठीक आहे. तर असे बऱ्याच प्रकारचे योगाज तयार होत असतात आपल्या चार्टमध्ये. पण हे योगाज तेव्हाच भंग होतात जेव्हा महादशा किंवा अंतर्दशेचा नंबर डबल येतो चार्टमध्ये किंवा काही योगाजमध्ये तुमचे महादशा आणि अंतर्दशेमुळे जे तुमचे नंबर्स तुमच्या चार्टमध्ये ॲड होत असतात त्याच्यामुळे बरेचदा योगाज तयार पण होतात, बरेच वेळा योगाज भंग पण होतात. तर असं आहे न्यूमरॉलॉजीद्वारे आपल्याला आपल्या लाईफची गाईडलाईन घेता येते. चला तर मी आता माझा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.